ओम श्री महालक्ष्मी नमः. हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं परिक्वीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवाराची पूजा कशी मांडावी, काय करावे आणि काय करू नये यावर आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. यावर्षी गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातले 4 आलेले आहेत. पहिला गुरुवार आहे 5 डिसेंबर, दुसरा गुरुवार 12 डिसेंबर, तिसरा गुरुवार 19 डिसेंबर आणि चौथा गुरुवार आहे 26 डिसेंबरला. महालक्ष्मीचे व्रत करताना आपल्याला हे व्रत जे आहे ते मनोभावे करायचं आहे. कुणीतरी शेजारच्या काकू करतायत किंवा ताई करतीये, मैत्रीण करतीये म्हणून करायचं नाही. तर आपण हे जे व्रत आहे ते मनातून मनोभावे श्री महालक्ष्मी मातेवर विश्वास ठेवून करायचं आहे. व्रत आपल्याला का करायचं आहे तर समाधान, शांती आणि ऐश्वर्य मिळावे आणि श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून हे व्रत आपल्याला करायचे आहे. श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्यनेमाने करील तो सदैव सुखी व समाधानी राहील आणि त्याच्या मागे माझी कृपा असेल. पूजा कशी मांडायची तर देवीचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे आपल्याला करायचं आहे. सुरुवातीला ज्या जागेवर आपल्याला पूजा मांडायची आहे ती जागा गोमूत्र किंवा गुलाबजल टाकून स्वच्छ करून घ्यायची आहे. सुरुवातीला कुठलीही पूजा म्हटलं की आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. दिवा लावल्यानंतर दिव्याला स्थान द्यायचं आहे. म्हणजेच थोडेसे तांदूळ खाली टाकून तुम्ही चौरंगावर किंवा पाटावर ज्याच्यावर पूजा मांडणार आहात त्याच्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावर दिवा ठेवून दिवाला हळदी कुंकू वाहून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला काय करायचे आहे तर आचमन करायचे आहे. तर सुरुवातीला डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घेऊन ओम केशवाय नमः म्हणायचं, पाणी पिऊन घ्यायचं आहे. पुन्हा आणखीन पाणी घ्यायचं, ओम नारायण नमः म्हणायचं, परत पाणी पिऊन घ्यायचं. परत आणखीन एकदा तिसऱ्यांदा पाणी घ्यायचं, ओम माधवाय नमः म्हणायचं आणि नमः म्हणायचं आणि परत ते पाणी पिऊन घ्यायचं. चौथ्यांदा परत 1 चमचाभर पाणी हातावर घेऊन ओम गोविंदाय नमः म्हणायचं आणि नमः म्हणायचं आणि ते जे पाणी आहे ते आपल्याला काय करायचं आहे जे ताटामध्ये सोडून द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हातावर एक फूल, अक्षदा आणि हळदी कुंकू घेऊन संकल्प करायचा आहे. आपली मनातील इच्छा देवीला सांगायची आहे आणि म्हणायचं आहे की हे देवी, हे व्रत मी करत आहे, हे गुरुवाराचे व्रत तू माझ्याकडून करून घे. माझ्याकडून काही चुका झाल्या तर मला क्षमा कर आणि माझ्या मनातील इच्छा पूर्ण कर असे म्हणून आपल्याला काय करायचं आहे संकल्प करायचा आहे. त्यानंतर तांब्याचा किंवा तुम्ही पितळेचा एक घडू घ्यायचा किंवा कलश घ्यायचा आहे. त्या कलशमध्ये पाणी भरून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 रुपयाचे नाणं, सुपारी, फूल, अक्षदा आणि हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. त्यानंतर त्या कलशावर स्वास्तिक काढून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूला रिद्धी आणि सिद्धीच्या 2 रेषा मारून घ्यायच्या आहेत. त्यानंतर परत मागणं कलशाला 5 ठिकाणी हळदी कुंकू लावून घ्यायचे किंवा 5 उभ्या रेषा खालून वरती आपल्याला काय करायच्या आहेत ओढायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला आंब्याचे डहाळे किंवा 5 फळझाडांचे कुठलेही 5 झाडांचे पानं काय करायचे तर आपल्याला कलशावर ठेवायचे आहेत. नेहमी कलश लावताना आपण नागिलीचे पानं किंवा आंब्याचे पानं ठेवत असतो, परंतु या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारामध्ये 5 झाडाच्या पानाचा मान आहे. तर आपल्याला काय करायचं आहे 5 झाडाचे पानं कलशावर मांडून त्यानंतर त्याच्यावर नारळ ठेवायचा आहे. नारळाला हळदी कुंकू, फूल वाहून घ्यायचे आहे. तुमच्याकडे जर मुखवटा असेल तर तुम्ही नारळाला मुखवटा लावू शकता. माझ्याकडे नसल्यामुळे मी लावला नाही. आपल्याला काय करायचं आहे, हे जी नारळ आहे किंवा ही जी देवी आहे तिला आपल्याला जेवढं सजवता येईल तेवढं काय करायचं आहे त्या कलशाला सजवायचं आहे. जसे नवी नवरीला आपण सजवतो की नाही तशा प्रकारे तुम्ही ह्या देवीला सजवू शकतात. तर तुम्ही तिला साडी घाला, तुमच्याकडे जे दागिने आहेत ते दागिने घाला, मुखवटा असेल तर मुखवटा देखील तुम्ही काय करता बसवू शकतात. नसेल मुखवटा तर नुसता नारळ ठेवला तरी चालेल. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची देखील स्थापना करून घ्यायची आहे, कारण कुठलेही पूजा म्हटलं तरी विघ्नहर्त्याला सुरुवातीला काय आहे स्थान दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पाला स्नान घालून
त्यांचं चौरंगावर किंवा पाटावर जिथं पूजा मांडली आहे तिथं त्यांना देखील काय करायचं आहे, आपल्याला त्यांची स्थापना करून घ्यायची आहे. तर सुरुवातीला आपण त्यांना स्नान घालत असताना ओम गणेशाय नमः किंवा ओम गणपते नमः ह्या मंत्राचा काय करायचा आहे, जप करायचा आहे. आणि पाटावर थोडेसे तांदूळ टाकून गणपतीची स्थापना करून घ्यायची आहे. त्यानंतर त्यांना हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे. त्यानंतर जे श्री महालक्ष्मी कथेचं जे छोटंसं पुस्तक भेटतं बाजारात 10 रुपयाला, त्याची देखील आपल्याला काय करायची आहे, पूजा करायची आहे. तर त्याला हळदी कुंकू त्या पुस्तकाला लावून घ्यायचं. त्यानंतर गंध, अक्षदा आणि फूल वाहून त्याची देखील पूजा करायची आहे. ही पूजा शक्य झाल्यास तुम्ही सकाळीच मांडा, म्हणजे दिवसभर तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो. आणि उपवास असल्यावर आणि पूजा आपण सकाळी मांडली की दिवसभर घरातील वातावरण देखील प्रसन्न राहते. जर तुम्हाला वेळ नाही भेटला तर तुम्ही संध्याकाळी देखील मांडू शकता. बरं, पूजा मांडल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, दिवसभर उपवास कसा करायचा, तर ह्या उपवासाला बाकीच्या उपवासाला साबुदाण्याची खिचडी, वरई वगैरे चालतं, पण ह्या उपवासाला साबुदाण्याची खिचडी चालत नाही. काहीही तुम्ही गोड खाऊ शकता, जसं की दूध किंवा कुठलेही फळं, राजगिऱ्याचा लाडू, असे गोड पदार्थ खाऊनच तुम्हाला काय करायचं आहे, दिवसभर उपवास करायचा आहे. आणि संध्याकाळी पोथी वाचून नंतर तुम्ही उपवास देवीला नैवेद्य दाखवून उपवास सोडू शकता. तर आता हे जे पुस्तक आहे, या पुस्तकातली कथा वाचताना सुरुवातीला काय वाचायचं ते मी तुम्हाला सांगते. या पुस्तकात देखील हे दिलेलं आहे. कथा वाचायला बसण्यापूर्वी देवीसाठी गोड नैवेद्य तुम्हाला काय करायचं आहे, घरामध्ये गोडधोड काही असो बनवून घ्यायचं आहे. म्हणजे शिरा म्हणा किंवा काही तुम्ही खीर म्हणा, कुठलाही गोड पदार्थ बनवू शकता. ह्या गोड पदार्थाचा काय करायचं आहे, तुम्हाला देवीला नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही कथा वाचायला घेण्यापूर्वी तुम्ही पाटावर किंवा आसनावर बसू शकता. तुम्ही पाट किंवा आसन काय करायचं आहे, बसायला घ्यायचं आहे. नैवेद्य दाखवल्यानंतर देवीला हात जोडून प्रार्थना करायची आहे की माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण कर. आणि नंतरच काय करायचं आहे, जे कथा आहे ती वाचायला घ्यायची आहे. तर सुरुवातीला श्री महालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमनाष्टक म्हणायचे आहे. नमनाष्टक म्हटल्यानंतरच तुम्हाला काय करायचे आहे, कथा वाचायला सुरुवात करायची आहे. हे कथा वाचताना तुम्ही शेजाऱ्या पाजाऱ्यांना कथा ऐकण्यासाठी बोलवू शकता किंवा घरातील मंडळींना पण कथा ऐकण्यासाठी तुम्ही तुमच्या शेजारी बसू शकता. परंतु कथा वाचत असताना मध्येच उठायचं नाही किंवा इकडे तिकडे लक्ष द्यायचं नाही. कथा वाचत असताना मन एकाग्र करून शांत चित्ताने आणि मनोभावे ही जी कथा आहे ती वाचायची आहे. कथा वाचून झाल्यावर गोडाचा प्रसाद तुम्ही जे कथा ऐकायला बसलेले आहेत त्यांना द्यायचा आहे. आणि त्यानंतर तुम्ही घरच्या सदस्यांबरोबर उपवास सोडू शकता, म्हणजे जेवण करू शकता. तर मग तुम्ही उपवास सोडायचा आहे. उपवास सोडण्यापूर्वी एक गोष्ट करायची आहे की गाईसाठी तुम्हाला काय करायचं आहे, घास बाजूला काढून ठेवायचा आहे. आणि गाईला त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, घास द्यायचा आहे. त्याचबरोबर नंतर कथा वाचून झाल्यावर सगळं झाल्यानंतर आरती देखील तुम्हाला काय करायची आहे, करून घ्यायची आहे. नंतर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा कशी करायची, तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर आंघोळ झाल्यानंतर कलशातील जे पाने वगैरे आहेत ते पानं काढून घ्यायचे आहे. आणि कलशातील पाणी जे आहे ते तुळस सोडून तुम्ही कुठल्याही फुलझाडाला टाकू शकता. मग हे पाणी जे आहे ते फुलझाडाला टाकून घ्यायचं, देवीला हळदी कुंकू वाहून घ्यायचं, नमस्कार करायचा. माझ्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद नांदू दे. अशा प्रकारे तुम्हाला गुरुवाराची मार्गशीर्ष महिन्यातली पूजा करायची आहे.